नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आता 2024 संपून 2025 सुरू झालेला आहे। तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण एका छान अशा गोड पदार्थाने करणार आहोत। तर मस्त असे हे रसरशीत गुलाबजाम मी तयार केलेले आहेत। आणि हे गुलाबजाम कसे तयार करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप मस्त असे रसरशीत हे गुलाबजाम तयार झालेले आहेत। आणि ह्या गुलाबजाममध्ये एकदम आतपर्यंत पाक छानपैकी मुरलेला आहे। तर हे गुलाबजाम जे आहेत ते कसे तयार करायचे हे बघूयात आता। तर सर्वात प्रथम मी गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेत आहे। तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। 1 कप साखरेसाठी इथे मी 2 कप पाणी घेत आहे। तर ह्या प्रमाणात जर तुम्ही गुलाबजामचा पाक तयार केला तर एकदम परफेक्ट असा हा पाक तयार होतो। तर लक्षात ठेवायचं आहे की 1 कप साखर आणि त्यासाठी 2 कप पाणी घालून साखर विरघळेपर्यंत हा पाक जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी 2 विलायची घालून घेतल्या आहेत आणि 12 ते 15 केशर काड्या घातलेल्या आहेत। तर केशर घातल्यामुळे ह्या पाकाला कलर पण छान येतो आणि सुगंध पण छान येतो। तर त्यामुळे ह्यामध्ये केशर घातलेला आहे। तर आता साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे। बघू शकता एकतारी ह्याचा पाक तयार झाला आहे। तर गुलाबजामसाठी लागणारं जे पाक असते तर ते अशा पद्धतीनेच तयार करायचं आहे। गॅस बंद केलेला आहे। आता इथे मी गुलाबजामचं जे मिश्रण आहे ते भिजवून घेत आहे। तर इथे रेडीमेड गुलाबजामचं जे मिक्स असते तर ते घेऊन मी इथे गुलाबजाम तयार करणार आहे। तर तुम्ही कुठल्याही कंपनीचे कुठल्याही ब्रँडचे प्रीमिक्स इथे वापरू शकता। इथे मी चितळेचं गुलाबजाम प्रीमिक्स वापरत आहे। तर 1 कप हे प्रीमिक्स मी इथे वापरलेलं आहे गुलाबजामचं। आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते भिजवून घ्यायचं आहे घट्टसर। तर अगदी कमीत कमी पाणी वापरून हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे, पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणि ह्याचे गुलाबजाम जे आहेत ते एकदम मस्त असे तयार होतात, एकदम सॉफ्ट असे तयार होतात। तर हे जे पीठ आहे भिजवायसाठी मला 1 कप पिठासाठी अगदी पाव कप पाणी लागलेलं आहे। खूप कमी पाण्यामध्ये हे भिजवून होते आणि छान अशा पद्धतीने चोळून हे पीठ जे आहे ते छान भिजवून घ्यायचं आहे। तर त्यामुळे गुलाबजाम पण खूप सॉफ्ट असे तयार होतात। आणि आता ह्याचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे। तर गुलाबजाम कुठल्या साईजचे हवे आहेत त्यानुसार त्याचे गोळे तयार करायचे आहेत। कारण हे गुलाबजाम तळल्यानंतर आणि पाकात घातल्यानंतर खूप मोठे होतात। तर त्यामुळे अगदी छोटा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। 1 कप पिठापासून इथे 25 ते 30 गुलाबजाम तयार झालेले आहेत। आता जरी तुम्हाला दिसायला अगदी छोटे छोटे गोळे दिसत असले तरी पण तळून घेतल्यानंतर आणि पाकात घातल्यानंतर ते जास्त मोठे होतात, फुलतात। कारण त्यामध्ये पाक पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं असते। तर त्यामुळे अगदी छोटे छोटे गोळे तयार करून हे गुलाबजाम तयार करायचे आहेत। गुलाबजाम तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर जे आहे ते अगदी कमी ठेवायचं आहे, म्हणजे खूप जास्त गरम होऊ नाही द्यायचं आहे तेल। आणि अशा पद्धतीने अलटत पलटत हे गुलाबजाम तळायचे आहेत, म्हणजे सर्व बाजूने गुलाबजामचा जो कलर आहे तो एकसारखा येईल। तर अगदी मंद आचेवर हे गुलाबजाम जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तर मला अजून थोडा डार्क कलर हवा आहे, तर मी ह्या पद्धतीने असे
अलटत पलटत छान लालसर रंगावर मी हे गुलाबजाम तळून घेत आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे ह्या गुलाबजामला. तर छान असे मी लालसर रंगावर हे जे गुलाबजाम आहेत ते सर्व तळून घेतलेले आहेत. गुलाबजाम तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. ते डायरेक्ट पाकामध्ये नाही घालायचे, कारण पाक पण गरम आणि गुलाबजाम पण गरम जर असतील तर ते गुलाबजाम जे आहेत ते बरोबर तयार होत नाहीत, त्यामध्ये पाक मुरल्या जात नाही. त्यामुळे थोडे थंड करून घ्यायचे हे तळलेले जे गुलाबजामचे गोळे आहेत ते, आणि अगदी गरम पाकामध्ये मग त्यानंतर सोडायचे आणि ह्याला 1 तास छान मुरू द्यायचे. तर बघू शकता आता किती छोटे छोटे हे गुलाबजाम दिसत आहेत. आता 1 तासानंतर तुम्ही बघाल तर मस्त असे फुललेले तयार राहतील हे गुलाबजाम. आता 1 तासानंतर बघू शकता हे जे गुलाबजाम आहेत ते डबल झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत आणि एकदम रसरशीत असे दिसत आहेत. अगदी मार्केटमधल्यापेक्षाही खूप छान असे हे गुलाबजाम झालेले आहेत आणि एकदम रसरशीत असे झालेले आहेत. त्यामधनं पाक पण किती निघत आहे तेवढं बघू शकता तुम्ही. तर आजपर्यंत छान मुरलेले आहेत. तर आजची ही तुम्हाला गुलाबजामची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर नवीन वर्षाची सुरुवात छान अशा गोड गुलाबजामनी करूयात. तर अशाच छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.